नमस्कार, मी होले शिवनाथ किसनराव, राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, विषय इतिहास, इयत्ता 12वी। आज आपण प्रकरण क्रमांक 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत। खऱ्या अर्थाने सुरुवातीच्या कालखंडामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, चालीरीती, परंपरा यामध्ये भारतीय समाज हा गुंतलेला होता। मग यातून ब्रिटिशांच्या संपर्कामुळे या काळात मोठ्या प्रमाणामध्ये बदल व्हायला लागले। इंग्रजी शिक्षण प्राप्त व्हायला लागलं। ब्रिटिशांचं वर्तन कसं आहे, ते कसे राहतात, कसे बोलतात, कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवतात, कोणत्या गोष्टीवर नाही, कर्मकांडावरती त्यांचा विश्वास नाही, वैज्ञानिक शोध त्यांनी लावलेले आहेत। त्या माध्यमातून त्यांचा विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये झाला। मग हे इंग्रजी शिक्षण घेऊन शिक्षण पद्धतीच्या आधारे येथे आलेल्या नवीन पिढीने सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे ते महत्त्वाचं काम सांगताय। सामाजिक क्षेत्रात जे काम केलं ते महत्त्वाचं आहे। सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण आहे, अधुरा आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे। याची जाणीव पहिल्या पिढीतील समाज सुधारकांना झाली होती। याचमुळे राजाराम मोहन राय यांच्यापासून सुरू झालेल्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळींचा आपल्याला या प्रकरणामध्ये आढावा घ्यायचा आहे। आधुनिक युगाचे शिल्पकार म्हणून राजाराम मोहन राय यांचा उल्लेख केला जातो। त्यांनी जे इंग्रजी शिक्षण प्राप्त केलं होतं, इंग्रजांच्या संपर्कामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये जी भर पडलेली होती, केवळ आपल्यापुरतंच ते मर्यादित न राहता त्याचा उपयोग समाजासाठी करावा ही भावना त्यांची त्या कालखंडातील होती। या कालखंडामध्ये या ज्या सामाजिक सुधारणांची आवश्यकता त्या कालखंडामध्ये भासलेली होती, या सामाजिक सुधारणांची आवश्यकता का भासली असावी, तर पूर्वीच्या कालखंडामध्ये समाजामध्ये अंधश्रद्धा, वेगवेगळ्या बाबतीत अंधश्रद्धा, उदाहरणार्थ तुम्हाला जे ग्रामीण भागामध्ये सांगितलं तर ऐकतात तुम्ही, त्याचनुसार तुम्ही ते वर्तन करता। मांजर आडवं गेलं तर अशुभ आहे। एखाद्या चांगल्या कामाला चाललात तुम्ही आणि रस्त्यात मांजर आडवं गेलं, काम होणार नाही। मांजराचा काय विचारायचा दोष? तुमचं कार्य चांगला असेल, तुमचा हेतू चांगला असेल, पुढच्या व्यक्तीकडे ज्या व्यक्तीकडे चाललात त्याचा हेतू चांगला असेल तर तुमचं काम होणार। एखाद्या सोयरिकीच्या कामाला जर तुम्ही निघालेला असाल आणि 3च व्यक्ती असाल तर 3 व्यक्ती जाणं अशुभ आहे। 4था व्यक्ती मिळत नाही तर खिशात सुपारी। जर तुमचा मुलगा, तुमची मुलगी शिक्षण चांगलं झालेलं आहे, दिसण्यास अनुरूप आहेत, समोरची बाजू चांगली आहे, सोयरीक जमणार हो। परंतु हे 3 मागच्यामुळे सोयरीक जमत नाही, 3 तिघाडा काम बिघाडा, अशा अंधश्रद्धा आहेत। उंबऱ्यावर आल्यानंतर शिंकणं अशुभ आहे। यासारख्या अंधश्रद्धा पूर्वीच्या कालखंडामध्ये पाळल्या जात होत्या। रूढी असायच्या जुन्या, मग या रूढींच्या बाबत सुद्धा ह्याच पद्धतीचे गैरसमज होते। मग या रूढीमध्ये समज एखादी मुरळी असेल, देवदासी असेल, जोगतीन असेल, देवाच्या नावाने तिला सोडून द्यायचं, प्राण्याप्रमाणे तिने वर्तन करायचं, पूर्ण आयुष्य आपलं देवळामध्ये, समाजामध्ये एक अलिप्त पद्धतीने जगायचं, बाहेरून जे मागून मिळेल तेच खायचं, तिने विवाह करायचा नाही, कुटुंबात राहायचं नाही, यासारख्या जुन्या रूढी, प्रथा, परंपरा अस्तित्वात होत्या। जातीभेद मोठ्या प्रमाणात विकोपाला गेलेला होता। जातीच्या उतरंडीमध्ये प्रत्येक जण आपल्याला इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत। ब्राह्मणाने म्हणायचं आम्ही सगळ्यात श्रेष्ठ आहे, वाण्यानी, मारवड्यानी, मग मराठा, मग माळी, मग साळी, एक 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 जण आपल्याला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत आहोत। कर्तृत्वाला महत्त्व न देता जातीभेदामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाज हा दुभंगलेला होता। भ्रामक कल्पना त्यांच्यामध्ये
मोठ्या प्रमाणात होत्या. या भ्रामक कल्पनेमुळे ज्या काही जुन्या ऐकलेल्या भाकड कथा आहेत, तर त्या भाकड कथा आपल्या मुलावर बिंबवण्याचं काम, तो त्याच्या पुढच्या पिढीला तेच बिंबवण्याचं काम करत असायचा. समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा चौकस वृत्तीचा अभाव त्यांच्याकडे होता. एखादी घटना घडते तर त्याचं मागं घडण्याचं कारण काय? जसं सूर्य पूर्वेलाच उगवतो आणि पश्चिमेलाच मावळतो, पृथ्वी स्वतःभोवती प्रदक्षिणा घालते आणि सूर्यासमोर आल्यानंतर दिवस त्या ठिकाणी दिसतो. त्याच्या पलीकडच्या बॅक साईडला गेल्यानंतर रात्र होती. हे वैज्ञानिक शोध त्या कालखंडामध्ये लागलेले नव्हते. सूर्य उगवतोय, सूर्याला नमस्कार घालायचा. चंद्र दिसतोय आकाशात, त्याला नमस्कार घालायचा. नदीला पाणी आलंय पावसाचं, त्याला पाया पडायचं. निसर्गाला देवता, वृक्ष आपल्याला फळ देतो, सावली देतो, वृक्षाला देवता, पाया पडायचं. चंद्र शीतल प्रकाश देतोय, त्याला देवता मानायचं. सूर्य आपल्याला प्रकाश देतोय, त्याला देवता मानायचं. पाऊस पडतोय म्हणून जमीन पिकते, पावसाला देवता मानायचं. जमिनीतून धान्य पिकतंय म्हणून जमिनीला देवता मानायचं. म्हणजे यांनी त्या कालखंडामध्ये निसर्ग देवता, ज्यापासून आपल्याला फायदा मिळतोय, त्याला देवता मानलेलं होतं. तदनंतर या देवता बदलत गेल्या मानवानुरूप. म्हणजे या भ्रामक कल्पना त्या कालखंडामध्ये होत्या. चौकस वृत्तीचा अभाव त्यांच्यामध्ये होता. म्हणून सामाजिक सुधारणांची आवश्यकता होती. सामाजिक सुधारणांची आवश्यकता का होती? समाजामध्ये अंधश्रद्धा होती, रूढीप्रियता होती, जातीभेद मोठ्या प्रमाणामध्ये होता, त्यांच्यामध्ये भ्रामक कल्पना होत्या, चौकस वृत्तीचा अभाव होता. या सर्व गोष्टीमुळे खऱ्या अर्थाने या सामाजिक सुधारणांची आवश्यकता त्या कालखंडामध्ये होती. इंग्रजी शिक्षणामुळे काय झालं? हे मुठभर तरुण सुरुवातीच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या संपर्कात आल्यानंतर सतत विवेक बुद्धीने विचार करून योग्य काय अयोग्य काय सारासार विचार करण्यास त्यांची सुरुवात झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता ही जी जीवनमूल्य आहेत, या जीवनमूल्याचा त्यांचा परिचय आला. मग त्यामुळे खऱ्या अर्थाने या इंग्रजी शिक्षणामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता यावर आधारित नव समाजाची निर्मिती व्हावी. कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती श्रेष्ठ आहे हे न ठरता त्याच्या गुणावर, त्याच्या कर्तृत्वावर त्या व्यक्तीला स्थान देण्यात यावं. या समाजाची निर्मितीच, या नव समाजाची निर्मिती, या जी काय प्रमुख तत्व सांगितले गेले आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता यावर आधारित नव समाजाची निर्मिती व्हावी ही इच्छा त्या कालखंडामध्ये त्यांनी व्यक्त केली होती. समाज सुधारकांनी जनजागृती करण्यास याच कालखंडामध्ये सुरुवात केली. मग यामध्ये राजाराम मोहन राय असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, यासारख्या समाजसुधारकांनी पुढाकार घेऊन त्या कालखंडामध्ये जात धर्म श्रेष्ठ नसून मानव हा श्रेष्ठ आहे, वेगवेगळ्या समाजाची संघटनेची स्थापना करून समाजामध्ये जागृती करण्याचं काम केलेलं आहे. त्यालाच सुधारणांचं पर्व असं म्हटलं तर. मग दुसरा मुद्दा आपला आहे सुधारणांचे पर्व. मग या सुधारणांच्या पर्वामध्ये आधुनिक भारताचे शिल्पकार राजाराम मोहन राय यांचा जन्म बंगाल या ठिकाणी झाला. राजाराम मोहन राय यांनी उपनिषदांचे संस्कृतमध्ये बंगालीतील भाषांतर केलं होतं. त्यांच्या बहिणीला सती जावे लागल्यामुळे त्यांच्या मनावर या घटनेचा खोलवर परिणाम झाला होता. पती निधनानंतर तिच्या पत्नीस चितेवर जिवंत जाळलं जातंय. तिचा आवाज येऊ नये म्हणून ढोल बडवले जातात. ही प्रथा अमानुष आहे, मानव जातीला कालिमा फासणारी आहे. त्याचा परिणाम असा झाला की राजाराम मोहन राय यांनी ही जी घटना पाहिली, या घटनेच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली. राजाराम मोहन राय यांनी या सती प्रथेविरुद्ध
एक इंग्रजी पत्र लिहून, इंग्रजी भाषेत लिहून ते प्रसिद्ध करण्याचं काम केलं. या सती प्रथेविरुद्ध एक पत्र लिहिलं आणि ते वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्याचं काम केलं होतं की ज्या पत्रकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सती प्रथा चुकीची आहे. पुरुषाचं निधन झाल्यानंतर स्त्रीला जिवंत जाळलं जातंय, मग एखाद्या स्त्रीचं निधन झाल्यानंतर त्या पुरुषाला का नाही जिवंत जाळलं जात, यासारखे नाना प्रश्न त्यांच्यामध्ये मनामध्ये पडायचे. म्हणूनच त्यांनी खऱ्या अर्थाने की कुठल्याही स्त्रीचा त्या कालखंडामध्ये दोष नसताना एकतर कमी वयात विवाह व्हायचा, कमी वयात विवाह व्हायचा, साथीचे रोग, प्लेग म्हणा, कॉलरा म्हणा, पटकी म्हणा, यासारखे रोग यायचे. मुलीचा विवाह 8, 10, 12 या वयात कळत नकळत याहीपेक्षा कमी वयात. मुलगी सज्ञान झालेली नसायची त्या कालखंडात तिचा विवाह आणि एखाद्या साथीच्या रोगात जर तिचा पती 14-15 वर्षी जर दगावला, 16-17 वर्षी जर दगावला, पूर्ण आयुष्य तिला विधवा म्हणून राहावं लागत. तर काही ठिकाणी तर लगेच पतीच्या निधनानंतर तिला सती जावं लागत. मग त्या निष्पाप मुलीचा बळी या व्यवस्थेने त्या कालखंडामध्ये घेतलेला आहे. सगळ्यात जास्त सती जाणाऱ्यांची संख्या भारतातील बंगालमध्ये. त्यांनी त्याच्या विरुद्ध एक इंग्रजीतून पत्र लिहिलं आणि ते प्रसिद्ध करण्याचं काम केलं. कुठल्याही धर्मग्रंथामध्ये सती जाणं धर्मकर्तव्यात आहे असा उल्लेख कुठेही केलेला नाही. म्हणजेच सती जाणारी महिला जी आहे हिला पुण्य प्राप्त होतं. कुठल्याही धर्मग्रंथामध्ये असा उल्लेख केलेला नाही, दिसत नाही. हे रॉय यांनी सर्वप्रथम सिद्ध केलेलं होतं. 1829 मध्ये त्यांच्याच प्रयत्नाने ही बाब त्यांनी त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये असल्यामुळे, संपूर्ण अंमल त्यांच्याकडे असल्यामुळे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग यांना या बाबीकडे त्यांचं लक्ष वेधून घेण्याचं काम केलं. लॉर्ड विल्यम बेंटिंग हे सुद्धा समाजसुधारकांच्या वृत्तीचेच होते. सतीची प्रथा ही अमानुष आहे, मानव जातीला कालिमा फासणारी आहे. कुठल्याही व्यक्तीला जिवंत जाळण्याचा समाजाला अधिकार कोणी दिला? म्हणूनच खऱ्या अर्थाने ही अमानुष प्रथा 1829 मध्ये राजा राम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळे लॉर्ड विल्यम बेंटिंगने ही प्रथा कायमची बंद केली. कायदा त्या तयार केला आणि ही प्रथा त्या कालखंडामध्ये बंद करण्याचं काम हे राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नातून गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंगने ही सती प्रथा बंद केली. तदनंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या ज्या समाजातील प्रथा आहेत तर त्या प्रथांच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम केलं आहे. बालविवाहाची प्रथा असेल तर ही बालविवाहाची प्रथा चुकीची आहे. 4, 6, 8, 10 या वयात मुलींचा विवाह, मुलांचा सुद्धा त्याच प्रमाणात विवाह केला जातोय. या कमी वयात विवाह करणं चुकीचं आहे. जसं कायद्याने आता मुलीच्या विवाहाचं वय 18 आणि मुलाचं 21 असायला पाहिजे, त्यापेक्षा कमी असेल तर कायद्याने तो गुन्हा समजला जातोय. आजही जर एखाद्याने कमी वयाचं जर वयाच्या मुलीचं लग्न करण्याचा प्रयत्न केला, कुणी जर तिची माहिती कळवली तर त्या व्यक्तींना अटक केली जाते. नवरा नवरी सकट जे काही वधूपिता वरपिता आहेत त्यांना अटक केली जाते. परंतु आज शैक्षणिक सुधारणा मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. उलट बक्षी आज मुलगा 25 वर्षापर्यंत शिक्षण घेऊन नोकरी लागेपर्यंत विवाह करत, मुलीचं वय 21-22 होईपर्यंत किंवा 25 पर्यंत डॉक्टर इंजिनियर शिकत असणाऱ्या मुली संपूर्ण शिक्षण होईपर्यंत विवाह करत नाही. परंतु त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने या बालविवाहाची जी प्रथा होती तर त्या प्रथेमुळेच हे समस्या निर्माण होत आहेत. हे ओळखून त्यांनी त्या प्रथेच्या विरोधात आवाज उठवला. पडदा पद्धत, चूल आणि मूल यापर्यंतच मुलीने कुठल्याही प्रकारे कुटुंबातील निर्णयामध्ये हस्तक्षेप करायचा नाही.
पुरुषाच्या समोर यायचं नाही, 4 भिंतीच्या आतच राहायचं, याही प्रथेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता. इंग्रजी माध्यमांची शाळा त्यांनी आपल्या भागामध्ये सुरू केली की ज्या योगे हे लोक शिक्षण घेतील, शिक्षणामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल, जुने बुरसटलेले विचार ते सोडून देतील, यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू केली होती. बंगाली भाषिकातील पहिलं साप्ताहिक सुद्धा त्यांनी सुरू केलं. त्यानंतर पार्शियन भाषेतील साप्ताहिक त्यांनी चालू केलं. म्हणजे बंगाली भाषेत जे पहिलं साप्ताहिक सुरू झालं असेल तर ते राजाराम मोहन राय यांनी सुरू केलं होतं. तदनंतर त्यांनी पार्शियन भाषेत दैनिक सुरू केलं. राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभेच्या माध्यमातून, ही जी आत्मीय सभा आहे, या आत्मीय सभेच्या माध्यमातून त्या कालखंडामध्ये त्यांनी सर्व धर्मातील समान तत्वे शोधण्याचा प्रयत्न केला. मग हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, तर या धर्मातील समान तत्व कोणकोणती आहेत, तर ती या आत्मीय सभेच्या माध्यमातून त्यांनी शोधण्याचा प्रयत्न हा केला आहे. त्यानंतर त्यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. या ब्राह्मो समाजाची स्थापना करून ईश्वर हा एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही असं प्रतिपादन त्यांनी केलं. जसं आपण वेगवेगळ्या देवतांची पूजा करतो, वेगवेगळ्या मूर्ती प्रतिष्ठापना करतो, घरात भिंतीला जागा राहत नाही, आपले एवढे फोटो असतात. मग राजाराम मोहन राय यांचं असं मत होतं की ईश्वर हा एकच आहे, त्याला प्रसन्न करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही. वेगवेगळ्या मूर्ती फोटो आपण वेगवेगळे घरात लावतो तर त्याची गरज नाही आहे. मनापासून जर त्याची प्रार्थना केली, आपलं वर्तन जर नीतिमत्तेचं असेल तर निश्चितपणे ईश्वर हा प्रसन्न होतो. तो एकच आहे, निर्गुण निराकार आहे, आपण सर्व त्याची लेकरे आहोत, अशी भावना राजाराम मोहन राय यांची होती. बहुदेववादाला त्यांनी विरोध केला होता, मूर्तीपूजेला त्यांनी विरोध त्या कालखंडामध्ये केला होता आणि या ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून 1828 मध्ये समाजामध्ये दैववादावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना टीका करण्याचं काम त्यांनी केलं होतं. सत्सद विवेक बुद्धीने समाजामध्ये आपलं वर्तन कसं असावं, आपण काय केलं पाहिजे, कर्मकांडात धार्मिक पूजा अर्चामध्ये मनुष्य गुंतून नाही राहिला पाहिजे, तरच त्याचा विकास होऊ शकतो. त्याचा विकास झाला तर पर्यायी गावाचा, आणि गावाचा झाला तर नंतर समाजाचा विकास होऊ शकतो. हे पटवून देण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी त्या ठिकाणी केलं होतं. राजाराम मोहन राय यांनी दक्षिण अमेरिका खंडातील स्पॅनिश वसाहतीत साम्राज्याविरुद्ध चाललेला जो स्वातंत्र्य चळवळीची दखल घेऊन तिला पाठिंबा दर्शवला, की जी स्वातंत्र्य चळवळीचं काम त्या कालखंडामध्ये या स्पॅनिश लोकांनी केलं होतं, त्यांचं काम योग्य आहे, त्यांच्यावर अन्याय होतोय. या युरोपियन वसाहतवाद्यांनी त्यांचा प्रदेश बळकावलेला आहे, त्यांचे अधिकार हिसकावून घेतलेले आहेत. मग जे त्याच्या विरुद्ध लढत आहेत तर त्या लढणाऱ्याच्या बाजूनी त्यांनी पाठिंबा दर्शवण्याचं काम हे केलं होतं. स्पेनमधील राजेशाहीच्या विरोधातील उदारमतवादी लोकांना रॉय यांचा पाठिंबा होता. जे उदारमतवादी लोक होते स्पेनमधले, तर त्या लोकांना सुद्धा राजाराम मोहन राय यांनी पाठिंबा दर्शवला होता. 1830 मध्ये मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला गेले. ज्या कालखंडामध्ये आपल्या भारतातील मुघल बादशाह त्याची जी बाजू आहे, ब्रिटिश सत्तेने त्या कालखंडामध्ये आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतामध्ये आपली सत्ता, आपलं अंमल सुरू केलं होतं. आणि हे अंमल सुरू करत असताना या बादशहाची बाजू मांडण्यासाठी राजाराम मोहन राय 1830ला इंग्लंडला गेले की तो बादशाह कसा योग्य आहे. त्यामुळेच या मुघल बादशहाने त्यांना राजा हा किताब दिला. हा माणूस खरोखर राजा बनण्याचा लायक आहे. त्याने आपली बाजू मांडण्यासाठी त्या ठिकाणी इंग्लंडला जाऊन उच्च शिक्षण प्राप्त केलेलं असल्यामुळं त्यांच्या भाषेत जाऊन तिथं त्यांना मुघल बादशाह
कशा पद्धतीने योग्य आहे तर ते पटवून देण्याचं काम केलं. म्हणूनच त्यांना जो किताब देण्यात आला होता, त्यांच्या नावामध्ये राजाचं नाव जोडलं होतं. राममोहन राय हे त्यांचं खरं नाव, परंतु राजा राममोहन राय हे किताब किंवा राजा हा किताब या मुघल बादशहांना त्यांनी दिला होता, कारण ते त्यांची बाजू मांडण्यासाठी 1830ला इंग्लंडला गेले होते. तदनंतर इंग्लंडमध्ये 2 वर्ष राजा राममोहन राय राहिले. फ्रान्सला गेले. ते भारतात होते तेव्हा भारतीयांना त्यांनी युरोप समजावून सांगितला की पाश्चात्य लोक कशा पद्धतीने राहतात, दैववादावर विश्वास ठेवत नाही, भौगोलिक शोध, वैज्ञानिक शोध याच्यावर त्यांनी आपल्या देशाचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास साधलेला आहे. समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा आहे. कुठल्याही जातीय बंधनात ते लोक अडकत नाहीत. ह्या बाजू युरोपियन लोकांच्या त्यांनी भारतीयांना समजून सांगितलं. आणि युरोपियन लोकांना युरोपमध्ये गेल्यानंतर भारतीय संस्कृती कशी महान आहे, भारतीय लोक आपापसामध्ये कसे एकोपाने राहतात, कुठल्या जाती धर्माचा भेदभाव आपले लोक करत नाही. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई गुण्या गोविंदाने भारतामध्ये राहतात आणि तुमच्याकडे 1 किंवा 2 धर्म आहेत, त्याच्यातील काही उपपंथ आहेत, तर त्यांच्यामध्ये वाद होतात. मग ही बाजू त्यांनी आपली तिथं मांडण्याचा प्रयत्न केला. भारतात असताना भारतीयांना युरोप समजावून सांगितला आणि युरोपात गेल्यानंतर युरोपियनांना भारत समजावून सांगण्याचं काम राजा राममोहन राय यांनी केलेलं होतं. इंग्रजी राजवटीत तयार झालेल्या रॉय यांनी आधुनिकतेची पायाभरणी केली. म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. आपल्या लेखनातून आणि आपल्या कार्यातून रॉय यांच्या पासून प्रेरणा घेऊन मानव धर्म सभेची स्थापना करण्यात आली, परमहंस सभा स्थापन करण्यात आली, त्याचबरोबर ज्ञानप्रसार सभा स्थापन करण्यात आली. म्हणजे त्यांच्या विचारातून ही मानव धर्म सभा, परमहंस सभा, त्याचबरोबर ज्ञानप्रसार सभा या वेगवेगळ्या सभांची स्थापना ही झाली आहे. तदनंतर पुढचा जो मुद्दा आहे 5.3 धार्मिक सुधारणा चळवळी. धार्मिक सुधारणा चळवळी या धार्मिक सुधारणा चळवळीची सुरुवात जी आहे तर त्याच काळातील जे काही वेगवेगळे समाजसुधारक, ज्या व्यक्तींनी इंग्रजी शिक्षण घेतलं, पाश्चिमात्यकरणाचा केवळ स्वीकार न करता जे काही चांगलं आहे तर त्या चांगल्या गोष्टीचा स्वीकार या तरुणांनी केला होता. या पुढे आलेल्या तरुणांनी समाज कसा असावा, समाजातील दोष कोणते आहेत, बाधा कोणत्या रूढी प्रथा उत्पन्न करतात, तर याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम केलं होतं. मग या धार्मिक सुधारणा चळवळीतील पहिली जी संघटना होती तर ती म्हणजेच प्रार्थना समाज. या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून समाजातील रूढी प्रथा परंपरा यांच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम हे केलं होतं. दादोबा पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे संस्थापक. दादोबा पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे संस्थापक. यांनी खऱ्या अर्थाने या प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. परमहंस सभेतूनच पुढे या प्रार्थना समाजाची स्थापना त्यांनी केली. आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर राघव भांडारकर या सर्वांनी मिळून या प्रार्थना सभाची जी स्थापना केली होती ते सदस्य म्हणून, त्यांचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांचा मान्यता त्यांनी त्या कालखंडामध्ये प्राप्त केली होती. या प्रार्थना सभे समाजाचा मूर्तीपूजेला विरोध होता.
की ज्या वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्त्यांची आपण पूजा करतो तर ते चुकीचं आहे. कुठलीही मूर्ती, कुठलीही देवता आपल्याला प्रसन्न होऊ शकत नाही, आपण मागेन ते मिळू शकत नाही. त्यामुळे या मूर्तीपूजेला त्यांनी विरोध केला होता, एकेश्वरास प्राधान्य दिलं होतं. ईश्वर हा एकच आहेत, आपण सर्व त्या ईश्वराची लेकरं आहोत. आपलं वर्तन हे चांगलं असलं पाहिजे, नीतिमत्ता साफ असली पाहिजे. या माध्यमातून त्यांनी लोकांना पटवून देण्याचं काम हे केलं होतं. कर्मकांडाला विरोध करून प्रार्थनेवर भर दिला होता. वेगवेगळे व्यक्ती काही कर्मकांडावरती विश्वास ठेवून समाजामध्ये वेगवेगळ्या जुन्या प्रथा परंपरावरती टिकून आहेत. अमुक अमुक देवतेला बकरं कापल्यामुळे ती प्रसन्न होते. एखादा व्यक्ती आजारी पडल्यानंतर अशा अशा स्वरूपाचा मांत्रिक तांत्रिक त्याला नीट करतो. कोंबडं बकरं कापल्यानंतर अमुष्याला पौर्णिमाला अशा वेगवेगळे विधी करायला लावणाऱ्यापासून समाजाला जाग करण्याचं काम त्यांनी केलं होतं. त्यालाच कर्मकांड असं म्हटलं जातं. या कर्मकांडाला विरोध दर्शवला, केवळ प्रार्थनेवर भरते. कुठल्याही देवतेला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही बकरं कापण्याची, कुठल्याही प्राण्याची, पशुची बळी देण्याची आवश्यकता नाही. वेगवेगळ्या वस्तू अर्पण करण्याची आवश्यकता नाही. केवळ 2 हात आणि 3रं मस्तक म्हणजे तुमची प्रार्थना जर त्या ठिकाणी असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी समाधान लाभेल. अनाथालय या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून त्यांनी सुरू केली. अनाथ लोक आहेत, वयस्कर आहेत, काही मुलं आहेत, काही बायका आहेत, कुठल्याही प्रकारे यांना आधार नाही, तर अशा लोकांना आधार देण्याचं काम या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून त्यांनी केलं होतं. स्त्री पुरुष समानतेची चळवळ सुरू केली. पुरुषांच्या बरोबरीने आज खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. म्हणून त्यांना समाजामध्ये बरोबरीचं स्थान दिलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे. निर्णयामध्ये त्यांचा निर्णयही महत्त्वाचा मानला पाहिजे. यासारखं बरोबरीने स्थान स्त्रियांना देण्यास सुरुवात केली. रात्रशाळा सुरू केल्या. पूर्वीच्या कालखंडामध्ये सगळेच लोक शाळेत जात होते असं नाही. ठराविक उच्चभ्रू वर्गातील लोक शाळेत जायचे. बाकीच्या लोकांच्या परिस्थिती हालाकीच्या होत्या, बेताच्या होत्या. दिवसभर ते 2 वेळचं जेवण प्राप्त करण्यासाठी, रोजीरोटी प्राप्त करण्यासाठी काम करत असायचे. अहोरात्र काबड कष्ट करायचे. मग अशा लोकांना दिवसा शाळेत येत नाही, मग रात्रीच्या वेळी हे लोक कामावरून घरी पोहोचतात. त्यांच्या घरी जाऊन, गावात जाऊन, गावाच्या ग्रामपंचायतीत, चावडीत त्यांच्यासाठी रात्रशाळा या प्रार्थना समाजाने सुरू केलेल्या होत्या. जातीभेद नाकारणे, कुठल्याही प्रकारे जातभेद, कुठली जात श्रेष्ठ नाही, सर्व आपण ईश्वराची लेकरं आहोत. कुठल्याही जातीचा व्यक्ती कनिष्ठ नाही किंवा कुठल्याही जातीचा धर्माचा व्यक्ती वरिष्ठ नाही, हे विचार समाजामध्ये पेरण्याचं काम याच्या माध्यमातून केलं होतं. ऐहिक जीवनाला महत्त्व दिलं होतं. ऐहिक म्हणजेच वास्तविक जीवनाला महत्त्व दिलं होतं. कुठल्याही भाकड कथावरती, जुन्या प्रथा परंपरावरती अवलंबून राहता या समाजामध्ये त्यांनी आपलं वास्तविक जीवन कशा पद्धतीने असलं पाहिजे हे या ठिकाणी पटवून देण्याचं काम केलं होतं. पुढच्या तासाला आपण सत्यशोधक समाज, आर्य समाज यांनी समाजामध्ये कोणकोणत्या सुधारणा केल्या यांची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण या ठिकाणी राजाराम मोहन राय आणि त्यासारख्या तरुणांनी या सामाजिक सुधारणांची आवश्यकता कशासाठी आहे, तर समाजामध्ये अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, भ्रामक कल्पना आणि चौकस वृत्तीचा अभाव आहे, म्हणून सामाजिक सुधारणांची आवश्यकता आहे. इंग्रजी शिक्षणामुळे या नवसाक्षर तरुणांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता या नवीन जीवनमूल्यांची जी काही माहिती आहे तर ती प्राप्त झाली. त्यामुळेच नवीन समाजाची निर्मिती या मूल्यावरती झाली पाहिजे हे त्यांनी पटवून दिलं. या सुधारणा पर्वामध्ये आधुनिक जीवनाचे शिल्पकार राजाराम मोहन राय हे अग्रगण्य आहेत. त्यांचा जन्म बंगालमध्ये झाला. उपनिषदांचं बंगाली भाषेमध्ये त्यांनी भाषांतर केलं. सतीप्रथेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीप्रथा कायमची बंद केली. बंगाली भाषेतील पहिलं साप्ताहिक सुरू केलं. पुढं पर्शियन भाषेमध्ये त्यांनी दैनिक चालू केलं
आत्मीय सभेची स्थापना केली आणि 1828मध्ये ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून ईश्वर हा एकच आहे, एकेश्वरवाद मूर्तीपूजेला त्यांनी विरोध दर्शवला आणि समाजामध्ये एक जागृती निर्माण करण्याचं काम केलं. 1830मध्ये ते मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी इंग्लंडला गेले आणि ती बाजू व्यवस्थितरित्या मांडली. म्हणूनच त्या बादशहाने त्यांना राजा हा किताब मिळाला किंवा राजा हा किताब दिला. राम मोहन राय यांचं नाव तेव्हापासून राजा राम मोहन राय या नावाने त्यांचा उल्लेख हा केला होता. मानव धर्म सभा त्यांनी स्थापन केली, परमहंस सभा स्थापन केली, ज्ञान प्रसार सभा स्थापन केली. याच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम हे त्यांनी केलं होतं. तदनंतर ज्या धार्मिक सुधारणा चळवळी या भारतामध्ये दिसून आल्या, राजाराम मोहन रायच्या नंतर नवसाक्षर तरुण त्यांच्यासारखे अनेक पुढे आले आणि भारतामध्ये बदल घडवून आणण्याचं काम त्यांनी केलं होतं. मग यातील प्रार्थना समाज जो आहे तर तो दादोबा पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती रानडे आणि त्यांच्या सहकार्याने याची स्थापना केली होती. एकेश्वरवादाचा पुरस्कार याही समाजाने केला. त्याचबरोबर मूर्तीपूजाला विरोध केला होता. जातीभेद कनिष्ठ मानून अनाथालय, रात्रशाळा यांसारखे वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवले आणि वास्तविक जीवनाला या प्रार्थना समाजाने महत्त्व दिलं. पुढील तासास राहिलेल्या ज्या संघटना आहेत त्या आपण पाहू. धन्यवाद.